नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शार्प स्टुनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पहा धर्मादाय आयुक्त आहे, यामध्ये 179 पदाची जी काही भरती आहे त्या पदाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। त्या पदाच्या कामकाजाबद्दल माहिती घेणार आहे। तसेच लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या पदासाठी आपल्याकडे कोणत्या विषयाचे लघुलेखनाचे सर्टिफिकेट पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर सर्वप्रथम पहा, आपल्याकडे विधी सहाय्यक, त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक अशा पदासाठी ही भरती आहे। याचा दिनांक बघा 10/11/2025 ते 3/10/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। यासाठी फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी खुला प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्ग कास्ट सर्टिफिकेट असणाऱ्याकडे आहे 900 रुपये फीस। तर पहा, जे लघुलेखक उच्च श्रेणीचे जे 2 पद आहे यासाठी बघा शैक्षणिक अर्हता काय लागते, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण। म्हणजे बघा तुम्ही 10वी पास पाहिजे, 10वी पास, आणि तुमच्याकडे 120 शब्द प्रति मिनिट चे मराठी किंवा इंग्रजी मराठी 120 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट ह्या दोन्हीपैकी कोणतं पण एक सर्टिफिकेट असेल तर तुम्ही लघुलेखक उच्च श्रेणीचे हे जे पद आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग 40 पाहिजे, इंग्रजी 40 आणि मराठी 30 पाहिजे, इंग्रजी 40 आणि मराठी 30। त्यानंतर बघा इथं काय आहे, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे। म्हणजे तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटमधून टायपिंग केलेले असेल किंवा ITI वगैरे असेल तर ते पण इथं चालतं। त्यानंतर आहे बघा लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, याचे आहे टोटल 22 पदं आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचे। यासाठी पण काय आहे बघा, अर्हता व पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच फक्त 10वी पास पाहिजे तुम्ही, आणि स्टेनोचे जे आहे लघुलेखनाचे 100 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे, मराठी किंवा इंग्रजी। आता इथं बघा त्यांनी वरती पण इथं दिलेलं नाही आहे बघा, लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट, फक्त एवढंच दिलेलं आहे। म्हणजे इथं स्पेसिफिक दिलेलं नाही आहे त्यांनी की मराठी पाहिजे की इंग्रजी पाहिजे म्हणून। त्यामुळे तुमच्याकडे मराठी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इंग्रजी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, तसंच सेम आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी। इथं पण त्यांनी म्हटलेलं आहे लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट, फक्त काय म्हटलेलं आहे, लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट, असं त्यांनी स्पेसिफिक दिलेलं नाही आहे की मराठी पाहिजे की इंग्लिश पाहिजे म्हणून। त्यानंतर या पदासाठी पण तुमच्याकडे इंग्रजीचं 40चं सर्टिफिकेट पाहिजे टायपिंगचं, आणि मराठीचं 30चं पाहिजे। तुम्ही हा फॉर्म मग भरू शकता। त्यानंतर याचं जे आहे कामकाज आणि वरिष्ठ लिपिकचे 31 पदं आहेत टोटल। आणि यासाठी बघा तुम्ही पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावे। म्हणजेच
तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे, तुमच्याकडे डिग्री पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही हा वरिष्ठ लिपिकचा फॉर्म भरू शकता. यामध्ये कंपल्सरी आहे तुमच्याकडे जे आहे इंग्रजी 40 पाहिजे आणि मराठी 30 पाहिजे टायपिंग. वरिष्ठ लिपिकचा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर यांचे कामकाज काय आहे बघा. लघुलेखक उच्च श्रेणी, अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कामे करणे, अधिकाऱ्यांनी दिलेले न्यायनिर्णय व इतर आदेशांचे श्रुतलेखन करणे. आता श्रुतलेखन करणे म्हणजे काय बघा, जे तुम्ही डिक्टेशन घेता, डिक्टेशन त्यालाच मराठीमध्ये श्रुतलेखन असं म्हणत असतात. आता तिथं जे तुमचे वरिष्ठ साहेब असतील त्यांनी दिलेले डिक्टेशन असेल किंवा कोणत्या पण छोट्या मोठ्या ऑर्डर असेल त्या तुम्हाला स्टेनोमध्ये लिहायच्या असतात आणि त्या टाईप करायच्या असतात, त्यालाच म्हणतात श्रुतलेखन. त्यानंतर आहे बघा वरिष्ठ लिपिक यांची कामे. इथं म्हटलेले त्यांनी परिशिष्ट 1 मध्ये न्यासांच्या नोंदणी घेणे, विषयाशी संबंधित पत्रव्यवहार हाताळणे, नस्ती निर्णयासाठी वरिष्ठांना सादर करणे इत्यादी कार्यालयीन कामकाज. त्यानंतर बघा अभ्यास बघू आपण. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी आहे बघा मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान, एवढे 4 विषय आहे. आणि स्टेनोवाल्यांचा जो आहे म्हणजे निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी स्टेनो यासाठी बघा 120 मार्काचा पेपर होणार आहे फक्त. आणि 80 मार्कासाठी तुमची स्किल होणार आहे, म्हणजेच स्टेनोचे पेपर होणार आहे तुमचा 80 मार्काचा. आणि MCQ जे क्वेश्चन असेल ते फक्त 120 मार्काचे असेल. समजा जर 60 प्रश्न असेल तर एका प्रश्नाला 2 मार्क असेल तर 120 मार्काचा तुमचा पेपर असेल आणि 80 मार्काचा स्टेनोचा पेपर असेल. ओके, अशा प्रकारे चांगला अभ्यास करा आणि हा फॉर्म भरा. थँक्यू.